कारण काय, या ठिकाणी आपले गोर गरीब सगळ्यांना सुख मिळावं आणि सगळेही त्या देशामध्ये सुखी व्हावं म्हणून केलेलं आहे. परंतु काही लोक गरीब श्रीमंत झाले, पण त्याने आपला स्वभाव मात्र सोडला नाही. कारण का, तर या ठिकाणी एखादा गरीब आला तरी आणखी मागून खातायला विसरत ना. त्यांना मी एकदा सांगितलो, अरे बाबा म्हणले, हे काय तुमच्या करता सरकारनं घर बांधून दिले, तुमच्या मुलाला शिक्षण दिलं, सगळी तुमची व्यवस्था केली आणि अजून मागून खायला काय झालं? काही नाही, म्हणजे आमचा व्यवसाय असला कसा व्यवसाय राहते. म्हणून मला राग आला आणि मी त्यांना एक उत्तर दिलेलं आहे. ते उत्तर आता तुम्ही ऐका. आलास काय बापू गाव सारं फिरून, अरे कधी कळावं तुला ऐक ध्यान धरून. अरे तुझे वाडी वडील असेच भीक मागत गेले, तुझे वाड वडील असेच भीक मागत गेले, कधी कुठे जाऊन कष्ट नाही केले. कलगीतुऱ्यासारखं बोलून घुमवायला शिकले, फिरत आले दारात तर रिकामे नाही गेले. आणि भीक घालणाऱ्याला बोलायचं तोंड भरून, आणि कधी कळावं तुला ऐक ध्यान धरून. अरे बोगस धंदे लई जणांना सोडले, अरे बोगस धंदे लई जणांना सोडले. रेडिओ टीव्ही फोन नवीन शोध काढले, दिवसासारखा उजेड खेडोपाडी जोडले. लोक झाले इज्जतदार, चोरायनं धंदे सोडले. वेळेवर नाही पाऊस पाणी म्हणून शेतकरी आणले, आणि वेळ भागावं म्हणून 7/12ला डिक्लेरेशन जोडले. आणि सरकारच्या पैशानं कर्जात गेली किरी बुडून, आणि कधी कळावं तुला ऐक ध्यान धरून. पहिल्याचा जमाना मोगलाई होता, पहिल्याचा जमाना मोगलाई होता. चांदीचा रुपया वाजवायचा होता, 2 रुपयाचा बाजार उचलत नव्हता. सोन्याला भाव 100 होता. परगावी जायला पायी प्रवास होता. आई बापाला मुलगा देव मानित होता. आत्ताचे मुलं बघतात कितीतरी दुरून, आणि कधी कळावं तुला ऐक ध्यान धरून. आताचा काळ वेगळाच आहे, आत्ताचा काळ वेगळाच आहे. भटक्या जाती जमातीकडे लक्ष सरकारचं आहे. बांधून दिलेलं घर त्यांचं सलापाचं आहे. लई गावामध्ये सरपंच यायचाच आहे. आणि निवडणूक आणि नोकरी म्हणलं की प्राधान्य पहिल्यांदा त्यालाच आहे. असली संधी सोडून काय बघायला करून, आणि कधी कळावं तुला ऐक ध्यान धरून. आम्हाला स्वातंत्र्य मिळाले पण कळालं नाही तुम्हाला. विकासाची गंगा वाहते उशाला, गंगेनं काय म्हणून सांगावं पाणी दिलेल्या म्हशीला. अरे कमळापासला बेंडूक म्हणलं तर काय वावगं नाही तुम्हाला. रडकं मुडकं तोंड करून दिवसभर मागत फिरल्याने गुबगुबीत चेहरा जातोय रे उतरून, आणि कधी कळावं तुला एक ध्यान धरून. आता शाळा कॉलेज आपलं ज्ञानाचं घर, देशाचा सैनिक मुलाला कर, माणूस किती आबरू नक्षदार कोर. गोविंद आगलानं सांगितलेलं ध्यानात धर. आज मिळालेली संधी उद्या येईना बरं फिरून, आणि कधी कळावं तुला एक ध्यान धरून ऐक.